कोट्यवधी रुपयांच्या हव्यासापोटी दोन मनीषा नावाच्या महिलांनी 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केलेला आहे. आणि या मनीषा म्हणजे मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे, बाकी 9 जण आहेत आरोपी नीट पेपर लीक केल्याच्या संदर्भामधले. आता एनटीए जे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या आधिपत्याखाली चालवलं जातं आणि त्या एनटीए मध्ये सगळा कसा गोंधळ आहे. मनीषा मांढरे गेल्या 6 वर्षांपासून पेपर सेटर म्हणून तिथं काम करत आलेल्या आहेत आणि त्या मनीषा मांढरे या अध्यापिकेने हा सगळा उद्योग केलेला आहे. काल आपण जो मुख्य सूत्रधार आहे प्रल्हाद कुलकर्णी, पी.व्ही. कुलकर्णी, जो बीडचा आहे, नंतर लातूर, नंतर पुणे राज कोचिंग क्लासेस चालवणारा सेवानिवृत्त प्राध्यापक आणि बाकीचे सगळेजण, तर यांनी जो उद्योग केलेला आहे याची पूर्ण जबाबदारी ही आता राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय शिक्षण खात्याने घेतली पाहिजे आणि प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. तिथल्या डीजी अभिषेक सिंग यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण की त्या पोलादी पडद्या आड आम्ही प्रश्नपत्रिका तयार करतो आणि त्याचं वितरण करतो असा दावा केला करत असतात ते, परंतु तिथंच लीक झालेला आहे पेपर. त्याच्यामुळे आता मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशिवाय जर खरं कोण जबाबदार असेल तर ते एनटीए आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये प्रचंड अशी मागणी जोर पकडते आहे की एनटीए बरखास्त केली पाहिजेत आणि संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला. आता या दोन महिलांनी नेमकं कोचिंग क्लासेसला, जे धनाढ्य कोचिंग क्लासेस आहे, सगळे सम्राट आहे, कोचिंग सम्राट, यांच्या मदतीने कशा प्रकारे पेपर लीक केला, पैसे कमावले, याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं. हे बघा की मोठी खळबळ उडाली 3 मे रोजी. म्हणजे ती खळबळ म्हणजे पेपर दिला गेला त्या दिवशी आणि ती परीक्षा ज्या 22,69,000 मुलांनी दिली होती की डॉक्टर बनायचंय आपल्याला, ते स्वप्न उराशी बाळगून दिलेली, त्याच्या आधी वर्षभर रात्रीचा दिवस करून अभ्यास केलेला आणि 12 मेला केंद्र सरकारच्या शिक्षण खात्याने जाहीर करून टाकलं की ही परीक्षा रद्द करण्यात येत आहे कारण की पेपर लीक झालेला आहे. बरं, पेपर लीक झालेला आहे हे केंद्रातल्या शिक्षण खात्यातल्या शहाण्या अधिकाऱ्यांना कुणी कळवलं? विद्यार्थ्यांनीच कळवलं. आणि त्याच्यानंतर कारवाई त्यांना करावी लागली. का करावी लागली माहिती? कारण की याच्या आधी 2024 मध्ये म्हणजे इतके मार्क पडलेले, पैकीच्या पैकी जे मार्क पडलेले, त्या मुलांना 67 मुलं असे होते की त्यांना 720 एवढे मार्क पडले होते. म्हणजे 100% मार्क पडले होते. हे कसं काय? म्हणजे पेपर लीक झाला होता. आता जे धनाढ्य लोक आहे, ज्यांना हे परवडतं, 30 लाख रुपये पाहिजे का, 15 लाख पाहिजे का, 10 लाख पाहिजे का, मला प्रश्न दे, प्रश्नपत्रिका दे, मी ती सोडवतो, अशी खरेदी करू शकणार आहे. आणि मग आता मनीषा मांढरे या ज्या आहेत त्या पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधल्या अध्यापिका, म्हणजे त्या काय बॉटनी शिकवतात. आता त्या संस्थेच्या एकबोटे वगैरे यांनी ते खुलासा केलेला आहे त्यांचा आणि आम्ही जो कायदा आहे त्या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करू वगैरे वगैरे, ते असं म्हटलेलं आहे. परंतु ही जी बाई आहे मनीषा मांढरे, ही बाई दिल्लीमध्ये होती ज्या वेळेला सीबीआयने अटक केली. आता पुण्याला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवणारी ही बाई अत्यंत हुशार असे, हिची नेमणूक केली एनटीएने आणि गेल्या 6 वर्षापासून ती काम करते. ती प्रश्नपत्रिका तयार करायचं, बॉटनी झुऑलॉजीचे प्रश्न काही विद्यार्थ्यांना घरी शिकवण्यासाठी बोलवून दिले, अशी माहिती ज्या वेळेला सीबीआयला लक्षात आली त्यावेळेला तिला अटक झालेली आहे. आता मॉडर्न कॉलेजच्या जसं सुरुवातीला सांगितलं की त्या प्राचार्या डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी सांगितले की एनटीए कडून मांढरेंना प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी ईमेलवर माहिती येत होती.
त्या सुट्टी घेऊन कुठे प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जात होत्या याची कल्पना नाही. त्यांचे काम गोपनीय असल्याने त्याबाबत कोणती विचारणा देखील आम्ही करू शकत नव्हतो. आता आता मात्र त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. आता बिबवेवाडी जे आहे पुण्यात, त्या बिबवेवाडीमध्ये मनीषा वाघमारे ही महिला ब्युटी पार्लर चालवते आणि तिचा जो पती आहे त्याचं नाव आहे बघा सुधाकर, जे काही नाव आहे ते. तर त्याच तो डेंटिस्ट आहे. त्या डेंटिस्टच्या त्याच्या क्लिनिकमध्ये हे सगळं रचलं गेलं आणि कशा पद्धतीने कुणाला बोलवायचं काय बोलायचं याची एक यादी तयार करण्यात आली. आणि ह्या दोन्ही मनीषा त्याच एकाच सोसायटीमध्ये राहतात. मग ते मग यांनी हे काम करावं आणि मग त्याला प्रोत्साहन देणारा वगैरे तो जो प्रल्हाद कुलकर्णी आहे, तो प्रल्हाद कुलकर्णी देखील यांच्यामध्ये सामील. तो रसायनशास्त्राचा, केमिस्ट्रीचा, ह्या बाई बॉटनीच्या. म्हणजे हे सगळं जे आहे की आपण कसे प्रत्येक प्रश्नाला किती रेट लावायचा, किती गेस पेपरच्या नावाखाली हे कसं खपवायचं. मग ते कोण लातूरचे आहेत किंवा पुण्याचे आहेत, दिल्लीचे आहेत की अजून कुठलचे आहेत, हे सगळे कोचिंग क्लासवाले पकडायचे आणि त्यांना हे द्यायचं, किंवा जे पालक आपल्या गळाला लागतील त्यांना डायरेक्ट द्यायचं. आता जे 5 आरोपी जे मुख्यत्वे महाराष्ट्रातले जे अटक आहेत, म्हणजे 12 मेला शुभम खैरनारला अटक झाली. हा BAMS असं डॉक्टर आहे असं म्हणतो, तो खरा आहे की खोटा तो भाग वेगळा. त्याच्यावर आरोप काय की त्यांनी प्रिंटिंग प्रेसमधून पेपर तो मिळवला आणि तो हरियाणापर्यंत पोहोचवला. त्याच्यानंतर 13 मेला डॉक्टर धनंजय लोखंडे, मूळ नगरचा म्हणजे राहुरी तालुक्यातला तो आहे. त्याच्यावर आरोप काय, नीट पेपर वितरणामध्ये सहभाग त्याचा आहे असा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यानंतर 13 मे ही मनीषा वाघमारे ब्युटिशियन नीट पेपर वितरणात सहभाग असल्याचा दावा. त्याच्यानंतर PV कुलकर्णीला 15 मेला अटक झाली आणि काल 16 मेला या मनीषा मांढरेला अटक झाली. आता ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करतात, परीक्षा पे चर्चा करतात, चाय पे चर्चा करतात, विद्यार्थ्यांना दिलासा देतात, परंतु आता त्यांच्यासमोर एवढं मोठं जागतिक दर्जाचं जे संकट आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. त्याच्यामुळे त्यांना अजून तरी बोलायला काही वेळ मिळालेला नाही. आणि त्यांचा ज्यांच्यावर विश्वास आहे धर्मेंद्र प्रधान, हे मात्र बोलत आहे की मी कसा निशब्द झालेलो आहे आणि 0 टॉलरन्स ठेवून आम्ही कसा तपास करतोय वगैरे ते सांगत आहे. त्यांना तो करावाच लागणार आहे. त्यांनी जर तो केला नाही तर ज्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे आणि ज्या लाखो पालक आणि विद्यार्थ्यांवर एक मानसिक संकट ओढवलेलं आहे, तुम्ही भले 21 जूनला आम्ही री एक्झाम करू वगैरे वगैरे ते जरी म्हटलेलं असला तरी ही जीवघेणी परीक्षा आहे. आणि याला जे जबाबदार आहेत हे जसे सहभागी असलेले आहेत तसं हे स्वतः NTA देखील आहे. आता नरेंद्र मोदी यांना ज्या वेळेला 2020 मध्ये म्हणजे कोरोनाचा काळ होता, त्यावेळेला सगळ्यांनी मागणी काय केली की आता हे जे काही जाणं येणं सगळे जर काही कर्फ्यू त्या टाईपचा लागलेला, पुन्हा संसर्ग होऊ शकतो, त्याच्यामुळे ती परीक्षा रद्द करा. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते काय ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं सगळी व्यवस्था नीट होईल आणि ती परीक्षा घेतलीच. पण जी मागणी मूळ धरत होती, म्हणजे जीवाची भीती, ती कोरोनाचा काळ होता, थोडंसं काही महिने पुढे ढकललं असतं तर काही बिघडलं नसतं, परंतु कर्तव्य तत्परता, शिक्षणाच्या बाबतीत तडजोड नाही वगैरे अशा पद्धतीचं ते धोरण. पण मन की बात मध्ये आता नरेंद्र मोदी त्यावेळेला म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. तर ते काय बोलले की कुत्र्यांच्या किती जाती आहेत ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही खेळणी कशा कशा प्रकारची आहेत ते बघा, याच्यावर ते बोलले. मग आत्मनिर्भर भारत कसा याच्याविषयी ते मन की बात मध्ये त्यावेळेला बोलले. परंतु ज्या लाखो पालकांनी मुलांनी मागणी केली होती त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. परिणाम काय झाला, प्रचंड ट्रोल झालं. भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी डिसलाईकची संख्या जास्त झाली त्यावेळेला. ते आजही रेकॉर्डवर आहे. याची पर्वा कशाला करायची, कारण निवडणूक जिंकायची असली तर त्याच्यामध्ये वेगळे फंड आहेत, त्याचा आणि याचा काय संबंध येतो.
असं त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि आजही तेच केलं जात आहे. म्हणजे देशभरामध्ये एकच परीक्षा घेण्यापेक्षा राज्यांमध्ये ती घेतली पाहिजे. ते नियोजनाच्या दृष्टीने सोपं जाणार आहे वगैरे या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. परंतु आमचा हट्ट वन नेशन वन एक्झामिनेशन आणि आम्ही करू तीच पूर्व दिशा, हे याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मग पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजची एक मनीषा पांढरे किंवा पी व्ही कुलकर्णी हे हुशार म्हणून त्यांना तिथं संधी मिळते पेपर सेट करण्याची. आणि मग काल आपण व्हिडिओ जो केलेला आहे की कुलकर्णीला फाशी की काशी, त्याच्यामध्ये हे कसे पेपर सेट केला जातो, कशा त्याच्यामध्ये पोलादी पडदा असतो, एकमेकाचं कसं कळत नाही वगैरे, ते सगळं आपण त्याच्या ती पद्धती काय ती नेमकी आपण बोललेलो आहोत. त्याच्यामुळे तो व्हिडिओ अवश्य बघा. आता हे जे काही चाललेलं आहे, सगळे पेपर विक्री, किती पैसा गोळा झाला, अजून सीबीआयने असं काही असा थेट असा आकडा सांगितलेला नाही की इतक्या कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. परंतु काल आपण जो काही अंदाज एक एक अभ्यास जो आहे त्याचा अहवाला देऊन सांगितलं की जवळपास 1 लाख कोटीच्या वर, म्हणजे वर्षभरात तेवढे इकडं तिकडं होतात आणि ते सातत्याने ते सगळं भ्रष्टाचार होत असतो. आणि विद्यादानाचं काम आहे पवित्र, काय, आणि राष्ट्रप्रथम आहे. आणि मग ते राष्ट्रप्रथम आणण्यासाठी हा जो अट्टहास आहे की देशामध्ये एकच परीक्षा, तो सोडून दिला पाहिजे. आणि धर्मेंद्र प्रधान आणि अभिषेक सिंग यांनी राजीनामे दिले पाहिजेत. कारण एनटीए मध्ये पेपर सेट करण्यासाठी तुम्ही ज्यांना नेमलेलं आहे त्यांनीच घाण केलेलं आहे, त्यांनीच लीक केलेला पेपर. आता करणार काय, हा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.